वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीकडे। एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आणि खासदार संजय राऊत यावेळी ठाण्यात दाखल झालेले आहेत। शिंदेंच्या सेनेच्या नेत्यांकडून ठाकरेंच्या नेत्यांचा यावेळी निषेध करण्यात आलाय। तर आनंद आश्रमासमोरच शिंदे विरुद्ध ठाकरे हे चित्र पाहायला मिळालेलं आहे। तर ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना यावेळी आमने सामने आलेली आहे। ठाकरे आणि शिंदेंचे नेते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आनंद आश्रमात खरं तर शिंदे आणि ठाकरेंच्या नेत्यांना खरं तर एकमेकांना जोरदार त्यांनी विरोध केलाय। यावेळी शिंदेंच्या सेनेकडून ठाकरेंच्या सेनेचा खरं तर विरोध करण्यात आलेला आहे। तर एकच गोंधळ ठाण्यात पाहायला मिळालेला आहे। ठाकरे वर्सेस शिंदे पुन्हा एकदा असल्याचं चित्र ठाण्यात आपण पाहतोय। यावेळी शिंदे आणि ठाकरे सेना एकमेकांच्या समोर आले आणि आमने सामने आल्यानंतर दोनही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांचा विरोध केला। जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। खरं तर आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात अर्थातच ठाण्यात ठाकरेंचा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खासदार संजय राऊत यावेळी ठाण्यात दाखल झालेले आहे। यावेळी शिंदेंच्या तर खरं तर सेनेच्या नेत्यांकडून ठाकरेंच्या नेत्यांचा निषेध करण्यात आलाय। ही सर्व दृश्य ठाण्यातील आनंद आश्रम येथील आपण पाहतोय। शिंदे आणि ठाकरेंची सेना आमने सामने आली होती। ठाकरेंच्या नेत्यांनी यावेळी खरं तर आनंद दिघेंचं दर्शन घेतलं आणि आनंद आश्रमात शिंदेंचे कार्यकर्ते देखील दाखल झाले। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनीष, काय अधिक माहिती आहे? पुन्हा एकदा ठाण्यात शिंदे वर्सेस ठाकरे पाहायला मिळतंय। मेघना, आज उद्धव ठाकरे गटाचा मेळावा या ठिकाणी आहे आणि त्या निमित्ताने उद्धव ठाकरे व त्यांचे सर्व जे नेते मंडळी आहेत ते टेंबे नाक्यातील जवळील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते। अभिवादन करण्यासाठी ते या ठिकाणी आल्याच्या नंतर उजव्या डाव्याच बाजूला आनंद आश्रम देखील आहे। त्या आनंद आश्रमा येथे शिंदेचे कार्यकर्ते एकवटले होते आणि जोरदार घोषणाबाजी झाली। संजय राऊत मुर्दाबाद यांच्या नावाने संजय राऊतांचा निषेध देखील या ठिकाणी करण्यात आला। त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण टेंबेनाक्या परिसरामध्ये एक प्रकारे शक्ती प्रदर्शन शिंदे गटाकडून देखील करण्यात आलं। पण आता आपण बघू शकतोय की ज्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं दर्शन या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलं, त्या ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दिघे साहेबांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे आणि तो पुतळा पाण्याने धुतला गेलेला आहे। मेघना, निश्चित मनीष, खरं तर जर आपण पाहिलं तर आज ठाकरेंच्या मेळाव्याचं आयोजन ठाण्यात करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच आज खासदार संजय राऊत या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या मेळाव्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे, कारण शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो ठाण्यात। त्यानंतर नेमकं काय आपल्याला परिस्थिती ठाण्यात पाहायला मिळेल? संजय राऊत यांनी केलेलं जो नीलम गोऱ्यांच्या संदर्भातलं वक्तव्य होतं, त्या वक्तव्याच्या निषेधार्थ म्हणून आज या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राऊतांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न केला। मुळातच आपलं उद्धव ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी येणार हे यांना आधीच माहित होतं, त्यामुळे त्यांनी पूर्वतयारी करूनच या ठिकाणी त्यांचा निषेध देखील करण्याचा प्रयत्न केलाय। मुळात त्या ठिकाणी धर्मवीर दिघांचं दर्शन घेतलं, त्या प्रतिमेचं त्या मूर्तीचे देखील या ठिकाणी शिंदे गटाकडून दुग्धाभिषेक करण्यात आलाय। पुतळा व त्या पुतळ्याचा परिसर पाण्याने धुतला देखील गेलेला आहे। मेघना, निश्चित धन्यवाद मनीष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरेंच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यावरच अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नरेश बसके। नरेशजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये तुमचं। पुन्हा एकदा ठाण्यात ठाकरे वर्सेस शिंदे पाहायला मिळते, तुमची काय प्रतिक्रिया आहे? ठाकरे वर्सेस शिंदे असं कुठे आहे? जेव्हा संजय राऊत त्या ठिकाणी दाखल झालेले होते त्यावेळेला शिंदेंच्या नेत्यांकडून एकच गोंधळ केला गेला त्या ठिकाणी। संजय राऊत आले होते का ठाण्यात? मला काही त्याची कल्पना नाहीये। हो, पण त्यांचं काय राहिलंय ठाण्यात? कोण नाहीये त्यांच्या पाठीमागे? 100 माणसांची त्यांना बैठक घ्यावी लागते। एवढी वाईट परिस्थिती आलेली आहे, एकही नगरसेवक नाहीये, कोणी नाहीये आणि 8-8 नेत्यांना ठाण्यात यावं लागतंय 100 माणसांची मिटिंग घेण्याकरता। वाईट अवस्था आहे। मला उद्धव ठाकरेंचीच वाईट वाटतंय, काय त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे।
निश्चित. यावेळी खरं तर संजय राऊत आणि ठाकरेंच्या इतर नेत्यांनी दिघेंच्या खरं तर पुतळ्याचं अभिवादन केलं. मात्र त्यानंतर शिवसेनेतर्फे आनंद दिघे यांच्या पुतळ्याचा खरं तर दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? हे बघा, संजय राऊत या माणसामुळे दिघे साहेबांना जो काही टाळ्या लागला होता या संजय राऊत यांच्यामुळे लागला होता. त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. कायम दिघे साहेबांबद्दल त्यांच्या मनात असूया होती. त्यांनी लोकप्रभामध्ये ज्यावेळी ते लिहित होते त्यावेळी त्यांची मुलाखत त्यांनी छापलेली आणि त्याच्या आधारावरती दिघे साहेबांना टाळ्या लागला होता. म्हणजे दिघे साहेबांना जे जेलामध्ये जावं लागलं त्याला कारणीभूत संजय राऊत होते. कायम त्यांनी दिघे साहेबांचा दुस्वास केला आणि आता त्यांना दिघे साहेबांवरती प्रेम कुठून आलं? दिघे साहेबांना कधीही ते नेता मानण्याकरता ते तयार नव्हते. कधीही दिघे साहेबांना त्यांनी नेता मानलं नाही. कायम दिघे साहेबांबद्दल असूया होती त्यांच्या मनामध्ये. आणि आज दिघे साहेबांची आठवण कशी झाली त्यांना? निश्चित. धन्यवाद नरेशजी तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तर ठाकरेंच्या नेत्यांनी यावेळी खरं तर ठाण्यात आनंद दिघे यांचं दर्शन घेतलं आणि त्यांच्याकडून दिघेंच्या पुतळ्याला खरं तर अभिवादन देखील करण्यात आलेलं आहे. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटात समोरासमोर घोषणाबाजी करण्यात आलेली. ते एकच गोंधळाचं वातावरण खरं तर ठाण्यात आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. खरं तर यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत. किशोरीताई, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आज खरं तर ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा मेळावा होत आहे आणि त्यानंतर हा सर्व गोंधळ ठाण्यात पाहायला मिळालाय. किशोरीताई, मुळामध्ये ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा आज मेळावा होता. मग याच्या आधी गणेश नाईकांचा पण झाला. बरोबर. गणेश नाईक तेव्हा का ना केलं? म्हणजे जाणून बुजून कुठूनही उद्धवजींना टार्गेट करून महाराष्ट्राचे सगळे प्रश्न एका बाजूला आणि ही 14-15 तोंड, नीलम गोरे सारखं तोंड काही बोलतायत, काही चाललंय. अहो, महाराष्ट्राला हे अपेक्षित नाहीये. तुम्ही झालात ना वेगळे, तुम्ही आणली ना सत्ता. तुम्ही म्हणताय आणली सत्ता, पण भाजप काय मानत नाही तुम्ही आणली सत्ता म्हणून. त्यामुळे कारण नसताना त्या ठाणा म्हणा किंवा कुठल्याही शहराला डिस्टर्ब का करताय? झालात ना वेगळे, करताय ना. उद्धवजी येणं ठाणा काय कोणाच्या नावावर लिहिलेलं आहे का? बरोबर. आणि त्याच्यात ठाणेकरच आलेत ना. आम्ही कुठे मुंबईकर आलो तिकडे? सगळे ठाण्याच्याच आहेत ना. त्यामुळे जाणून बुजून काहीतरी कळ काढायची आणि वातावरण तापवत ठेवायचं हे बरोबर नाही. बरोबर. खूप महाराष्ट्राला अजून खूप प्रश्न आहेत. 3 वर्ष झाली तुम्हाला फक्त उद्धवजीत दिसतंय. इतर आता आपण ते लाडक्या बहिणींचे प्रकरण ऐकतोय. अहो, किती बोलावं? बरोबर. हे असे राडे करून काही नाही होणार. हे राडे करणारी वेगळी टीम आहे आणि ती टीम तुम्हाला माहिती आहे. उद्धवजी ठाण्यात येणं, मग गणेश नाईक पण येऊन गेले का नाही राडा झाला त्यावेळेला? ते तर म्हणतात मी सारखं घेणार आहे आता. असं नाही होत ना. जे तुमचंच राज्य, तुम्ही काय आहात बाले किल्ले तर टिकवा, ठीक आहे ना. आज जे संपूर्ण देशात ईव्हीएम बद्दल जो संशय आहे तो सगळ्यांबद्दलच आहे. किशोरीताई, पण एक स्पष्ट किशोरीताई, पण एक स्पष्ट संताप जो आहे खरं तर शिवसेनेच्या वतीने संजय राऊतांच्या विरोधात जो पाहायला मिळतोय त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? अहो, कशाला संजय राऊत? तुमच्याकडनं 12 तोंड वाटेल ते बोलतायत. त्याच्यामध्ये जर संजय राऊत रोखठोक उत्तरं देत असतील तर काय लागावी तुम्हाला एकदम ही मिरची? का संजय राऊत काय आहेत? संजय राऊत प्युअर शिवसैनिक आहेत. ते जर त्यांची भूमिका आमच्या पक्षाची मांडत असतील, तुमचे कोणी बोलतात त्याला तुम्ही का ना विरोध करत? बरोबर. का त्या नीलम गोरेंनी जेव्हा बोलले का नाही विरोध केला? कुठल्या कोणी मर्सिडीज दिल्या, काय दिल्या? आणि जर सगळं असत असेल तर सगळ्यांकडे आहे ना बुडाखाली तुमच्या. तुमच्या काय वडिलांनी ठेवलेलं होतं काय हे सगळं? उगाच ते काहीतरी करण्यापेक्षा ठाणेकर पण शांतीचा विचार करतायत. हे संडे आहे, त्या दिवशी असा हे करणं. बरं, ते ठाण्यातलीच लोक आहेत
आणि आपण एकाच पक्षातली 2 शकलं केलात तुम्ही आणि तरी अजून तुमचं हे होत नाही. आणि संजय राऊतांवर आहात का? संजय राऊत रोखठोक भूमिका मांडतायत. एक तोंड बोललेलं तुम्हाला दिसत, 14-15 तोंड वाटतील ते बोलतात, ते नाही कळत. बरं, यावेळी जेव्हा ठाकरेंच्या नेत्यांनी आनंद दिघेंचं दर्शन घेतलं, त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, त्याच्यानंतर मात्र शिंदे गटाकडून आनंद दिघे यांच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे ताई. नाही, आता कसं आहे, एकदा त्या म्हणतात ना ट्रेनचा रस्ता चुकला इथे स्टेशन मिळणं कठीण. तुम्ही दुग्धाभिषेक करा. ते आनंद दिघे जे होते त्यांना आम्हीही पाहिलं, त्यांच्यावर आम्हीही काम केलंय. ठाण्यात त्या इलेक्शनला आम्ही यायचो, त्यामुळे तो आत्मा आता तडफडत असेल काय चाललंय बघून. का दिघे साहेब आमचे नव्हते किंवा आमचे आहेत नाही म्हणून गेले तरी आम्ही मानतो ना. असं करणं म्हणजे दुग्धाभिषेक करणं हे करणं ओके, तुमच्याकडे स्वस्त आहे दूध, केला. निश्चित. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही बरोबर. आनंद दिघेंचा पुतणे आमच्या बरोबरच आहे, खानदान आहे ना त्यांचं आमच्या बरोबर. बरोबर. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिक्रियेसाठी. तर आज शिंदेच्या सेनेच्या नेत्यांकडून ठाकरेंच्या नेत्यांचा निषेध ठाण्यात करण्यात आलेला आहे आणि हे सर्व चित्र आपण ठाण्यातलं पाहिलेलं आहे. एकच गोंधळ यावेळी ठाण्यात पाहायला मिळालाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.